हॅलो. हॅलो. हा रिंकूताई बोला. काय चालू आहे वहिनी? काही नाही रिंकूताई, कपडे धुत होते. हा काय कामच चालू आहे? हो तसे तर म्हणा सगळेच कामं झाले, आता कपडे धुवायचे राहिले होते तर मी म्हटलं धुवून टाकतो. अन वहिनी आई कुठे गेली? आईला फोनावर फोन लावतो, ताई फोन नाही उचलून राहिली. घरी आहे का बाहेर गेली? आई काय बाहेर गेली ना, माहित नाही कोणाच्या घरी गेली तर गेली असन कोणाच्या घरी बसाले, अन मोबाईल घरीच ठेवला आईनं. हा काय त्याच्यानंच आई फोन नाही उचलत, म्हणून मी तुमच्या मोबाईलवर लावला. मग हा काय झालं रिंकूताई जेवण गिवण? हो वहिनी जेवण गिवण झालं. मी म्हटलं आता लावून पाहा फोन, काय हालचाल चालू आहे तर. हा काय सगळं ठीकठाक आहे ना इकडे? हा काय आई रिंकूताईचा फोन आला. वहिनी आली काय आई घरी? हो आली नाही घरी. बरं बरं द्या बरं आई जवळ फोन. हो आई रिंकूताईचा फोन. हॅलो. हा बोल बाई रिंकू, काय म्हणता? काही नाही आई, सहज फोन केला. कुठं घुमून राहिली तू सकाळी सकाळी? काही नाही हो, मावशीच्या घरी गेली होती बाबाले भेटाले. हा काय कशी आहे बाबाची तब्येत? चांगली आहे ना बाबाची तब्येत, चांगली आहे. मी म्हटलं कालपासून भेटली नाही बाबाले तर चला म्हटलं भेटून या, म्हणून गेली होते. हा काय मी म्हणतो कुठं जाते बाई सकाळी सकाळी घुमा फिराले कामधंदे सोडून? कामं गिमं काय झाले ना आता, कामं कपडे धुवायचे होते फक्त. हो सांगत होती वहिनी कामं गिमं झाले म्हणे, आता कपडे धुवायचे राहिले होते तर धुवून राहिली म्हणे मी. बोल ना, कसा काय फोन केला? लावून पाहू म्हटलं आईले फोन, कशी काय संक्रांत झाली तर. संक्रांत काय चांगलीच झाली ना. हा काय लक्ष्मीची लूट केली असन मग? नाही हो, लक्ष्मीची लूट करायचीच आहे ना. हळदी कुंकूचा कार्यक्रम केला त्या दिवशी. काय हळदी कुंकूचा कार्यक्रम केलाय आणि लक्ष्मीची लूट नाही केली? काहून असं? काय म्हणते, पहिले मस्त लूट करायला पाहिजे होती लक्ष्मीची आणि मग हळदी कुंकूचा कार्यक्रम. हो म्हणून गिनून तर बरोबर राहिली, तो पहिले लूटच करायला पाहिजे होतं. पण ते याच्यानं होय, रूपाची आई आली आहे गावात नंदाबाई, तर ते आज जाऊन राहिली. म्हणून म्हटलं 1-2 दिवस आहे तर हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलावतो म्हटलं नंदाबाईले. त्याच्यानं होय हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेतला. असं रुपाताईची आई आली नाही? कधी आली? झाले ना आता 4-5 दिवस झाले, संक्रांतच्या पहिलेच आली. हा काय हो त्याच्यानं होय घाई करे ना, जातो मी मोठ्या यानं 2 दिवस थांबवलं. तर पहिल्या दिवशी आपल्या घरी केला हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि काल मग रूपानं केला. असं आहे काय? मला वाटलं का काऊन बाईनं पहिले हळदी कुंकूचा कार्यक्रम केला. लूट काय करता येते ना, रथसप्तमी पर्यंत करता येते. लूट काय कधी करता येते, आणि लूटले काय लेकरच पाहिजे ना, लेकराचा कार्यक्रम होतो. म्हणून म्हटलं मग करण लूट, पहिले म्हटलं हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेतो, नंदाबाई आहे तर. हा काय चांगलं केलं ना मग. तू न केली काय परीची लूट? हो आई केली ना, संक्रांतच्या दिवशी केली. हा काय चांगलंय. बरं ठीक आहे आई, ठेवतो मग फोन. ये परी उठली आता झोपेतून. बरं पाय मग तिला लावजो मग फोन. हो आता पहिले तिला चारून वारून देतो आणि लावतो मग आरामात. बरं लावजो. बबिता आज करता काय मग लक्ष्मीची लूट? आई तुमच्या मतानं, आजही करणार ना उद्याही करणार, तुमच्या मनानं. आज म्हणान तर आज करूनच घेऊ ना बबिता. मग आज उद्याचं काही सांगता येते काय? मी घरी आहे नाही आहे, उद्या जर कुठचा कामाचा हो काही तर कामाला जाईन, नाही तर मग वावरात जाईन. वावरात जर कोणतं काम असेल तर बरं ठीक आहे, नाही करून घेऊ मग आज. तर एक काम करतो, मी गावात जातो आणि पोट्टे पाट्टेले आणतो बोलावून. आई आत्ताच? तर मग किती वाजता बोलावं तसं सांगून दे, मग टाइम सांगतो मी लेकरायले. आई 2 वाजताचा टाइम द्या, तोपर्यंत मी थोडीशी रांगोळी काढतो, अजून डेकोरेशन करतो. बरं ठीक आहे ना, 2 वाजताचा टाइम देतो मग मी लेकरायले, आणि अजून इकडे रुपागीपाले सांगून देतो. बरं ठीक आहे, नाही जाऊन सांगून द्या मग. हो येतो मग लवकर मी. हो आई. आई बाबा कुठे गेले? लय वेळचे दिसून नाही राहिले. माहित नाही बा, मले सांगितलं तर नाही बाबानं कुठं गेले ना काय गेले, तर सांगून नाही गेले. असं आहे मग बाबाचं काम. माहित तर आहे आज गावाला जा लागते म्हणून, तर पटकन येऊन नाही जाऊ काय कुठं गेले तर. हो नाही तर काय हो रुपा, आता किती दिवसापासून सांगून ठेवलं का आपल्याला परवाच्या दिवशी जायचं आहे, तरी पाय ना आज वेळेवर जागेवर नाही राहत. काय करताय मग? जेवण करून घेता काय? करून घेऊ ना. आता त्याची वाट पाहतं काय, जवळ बी नाही आहे आणि ते नाही आहे, दोघंही जण गायब आहे. कुठं वारा गिवरात तर नाही गेले घुमा फिराले? काय माहित आहे, गेले असन नाही तर वावरातच गेले असन घुमा फिराले. म्हणत असन येतो मालटाल पाहून कसा काय आहे तर. हो चाल मग आपणच जेवण करून घेऊ. दे ना मग राणीच्या आजीला आवाज दे. हो आई देतो मी आवाज.
रुपा काय चालू आहे? अमाय शांताबाई तू ये ना ये बस. हो नंदाबाई आली ना तुमच्या भेटीले. आज चालले मग गावाले? हो आता जेवण खाऊन करतो आणि निघतो म्हटलं. आता लय दिवस झाले ना. काय नंदाबाई लय दिवस झाले लय दिवस झाले. 15 दिवसही नसन झाले तुम्हाला तर लय दिवस झाले म्हणता. आता तिकडे पाहा लागते ना शांताबाई, नाही तर थांबले असती बा. हो तिकडे पाहा लागते. ये ना मावशी घरात. हो रुपा मी काय म्हणतो, आज लक्ष्मीचा लूट करतो म्हटलं तर ये जो मग घरी. ठीक आहे ना मावशी येत ना. किती वाजता या लागते? संध्याकाळी आहे काय कार्यक्रम? नाही हो संध्याकाळी नाही आहे. आता लेकराले काय संध्याकाळी थंडीत बोलावा म्हणून म्हटलं 2 वाजताचा कार्यक्रम ठेवला. असं 2 वाजता का? येतो 2 वाजता येतो मी. हो आता काम धंदे तर झाले असून सगळे तर ये जो मग 2 वाजता. ठीक आहे ना मावशी येईन मग मी. अन तू या पोरीले घेऊन ये जो संग. हो मावशी आनंद ना. बरं येतो मग. हो मावशी ये. ये जो मग प्रीती. हो काकू येईन घरीच आहे मी. येईन ना 2 वाजता. हो ये जो. अन तू याच्या लेकराले घेऊन ये जो. हो काकू येतो मी. बरं येतो मग. बाई ये जा मग घरी. 2 वाजताचा कार्यक्रम आहे, लूटचा कार्यक्रम आहे. ये जा मग दोघी जणी. हो शांताजी येईन ना. आम्ही दोघी जणी येईन. अन तुमच्या मैत्रिणी कुठे आहे? त्याला घेऊन ये जा संग. ये जात. हो आजी आणतो ना मी आमच्या मैत्रिणीला घेऊन येतो. हो आजी मी आता पटकन शिलाच्या घरी जातो आणि तिला सांगून देतो शांताजीच्या घरी लक्ष्मीची लूट करते म्हणून. हो रिया सांगून दे मग तिला शिलाला घेऊन ये जा. हो आजी आणन ना तिला आणतो मी. मजा येते आम्हाला चॉकलेट बिस्किट बोरं खावाले. मजा येते ना मग. ये जा मग. चाल मग येतो. हो आजी. अम्माय बाई मस्त डेकोरेशन करून राहिली बबिता. जमलं नाही? मस्त दिसते ना. हो मस्त दिसते ना. हो पतंग उरले होते तर मी म्हटलं लावून देतो. चांगलं केलं ना, चांगलं केलं. मस्त दिसून राहिलं. खरंच सांगतो मस्त डेकोरेशन करून राहिली तू. लाव अजून काय काय लावायचं आहे तर करले काले. हो नाही साधं सुद्धा केल्यापेक्षा कायले थोडंसं डेकोरेशन करा आणि मग कार्यक्रम करा. चांगलं वाटते तरी कार्यक्रम. बरं ठीक आहे ना. कर तू या मतानं कर. काय काय लावायचं आहे, कुठं रांगोळी काढायची आहे, काय करायचं आहे करले काले. मी काही मदत करू काय? आई तुम्ही कोणतं काम कर जा. हाय एक काम करा ना तुम्ही. मी इकडला पाहतो तुम्ही कनी लूटचं सामान काढा ना. गाजर आहे, वटाण्याच्या शेंगा आहे, चॉकलेट आहे, बिस्किट आहे, मुरमुरी आहे, हे काढून ठेवा ना एका वाटीत. बरं ठीक आहे. मग मी आरतीचं ताट तयार करून ठेवतो. हो आई तर तुम्ही तेवढं काम करा. तिकडलं पाहून घ्या, इकडलं मी पाहून घेतो. बरं ठीक आहे ना. कर तू आरामात करतो मी. तिकडलं काय काय करायचं आहे तर सगळं काढून ठेवतो मी. हो आई. आणि लवकर कर जो. 2 वाजायच्या पहिले झालं पाहिजे. काय डेकोरेशन करून राहिली तू तर. होते जास्त टाइम नाही लावत मी. पटकन करतो. साधं सुद्धा डेकोरेशन करून राहिली मी. बरं करले काले मग कर. चाल गड्या आता पटकन डेकोरेशन करतो आणि मग माई तयारी करा लागन. अजून मग लक्ष्मीची तयारी आहे. खरंच ना तुम्हाला थोडीशी अक्कल नाही. माहित होतं ना आज बाबा गावाला जाऊन राहिले म्हणून. मग पादाची काही गरज होती काय? आम्ही इकडेच पाहून राहिलो. कुठं गेले बाबा. आई म्हणते वावरात गेलं सन म्हणते बाबा. आईले नाही सांगत. कसे घेऊन जाता बाबाले? चुपचाप घेऊन गेले सन तुम्ही इशारानं. रुपा आता लय दिवसावाद आले तर पाजून द्या म्हटलं थोडीशी. जास्त काही घेतली नाही बाबानं, थोडीशी घेतली आहे. थोडीशी घेतली आहे म्हणता. चाललं तर नाही होऊन राहिलं बाबानं. एवढी मोठी पाजली त्याईले. खरंच सांगतो जास्त नाही घेतली आम्ही. एक लहानशी बॉटल घेतली होती बियरची. अर्धी बाबानं घेतली आणि अर्धी मी न घेतली. अर्ध्यापेक्षा कमीच घेतली असन बाबानं. जास्त काही घेतली नाही. हाव काय? अर्धी बाबानं घेतली अर्धी मी न घेतली. चांगलेच सांगून राहिले. थोडीशी लाज नाही वाटत सांगायला तुम्हाला. माहित आहे ना आता वया मनाच्या हिशोबानं थोडीशी तीन तर जास्त होते. नाही पाजायला पाहिजे होतं. एवढं तुम्हाला पाजायची होती तर कालच कोण नाही पाजली मग रात्री? विचार करत होतो मी म्हणू का नाही म्हणू, पाजू का नाही पाजू. शरम लागे मले म्हणाले. मग अजून म्हटलं पाय बा लय दिवसाबाद आले तर मामाजीले विचारलंही नाही. म्हणून म्हटलं चला विचारूनच घेतो आणि घेऊनच जातो म्हटलं. आणतो म्हटलं थोडीशी पाजून. नाही तर काय म्हटलं असतं. पाय बा लय दिवसाबाद गेलो जवळच्या गावाले पण जवळीनं थोडीशी व्यवस्था नाही केली चहा पाण्याची. हाव काय? अशी व्यवस्था करा लागते काय मग? चहा पाण्याची व्यवस्था का दारूची व्यवस्था? काय म्हणत आहे तुम्हाला? समजलं ना तुले मी काय म्हणून राहिलो तर? बस तेवढंच येते काय? नाव थोडंसं डोक्याचा वापर नाही करत. आता गावाला जायचं होतं त्याले. आता कसे जाईन ते? कधी उतरन त्याची दारू? टेन्शन नको घेऊ तू.
नेऊन देईन ना मी नेऊन देईन, घरापर्यंत पोहोचून देईन आणि येईन मग. हाव काय, चांगले पिऊन घेतले आणि आता म्हणता मी नेऊन देईन. हा, गाडी चालवणं होते काय तुमच्यानं? घालून द्या कुठे एखाद्या खाईत तर राहिले मग तिथं पडून. नाही, अशी कशी खाईत गाडी घालन? हा, एवढी पेलो काय मी? थोडीशी घेतली आहे, आता उतरन ना, 2 घंट्यानं उतरते. नेऊन देईन ना मी, संध्याकाळी घेऊन जाईन आई बाबाले गाडीवर, घरापर्यंत पोहोचून देईन आणि येईन मग वापस. असं आहे मग तुमचं काम? असं आहे ना, जास्तीचे काम करत राहता. हा, आता मस्त गेले नसते का ऑटोत बसून? हा, सकाळ पोचून गेले असते. संध्याकाळ नाही होत तर घरी द्यायच्या. हा, आता कधी उतरन दारू, कधी घेऊन जाण, कधी यान, काय माहित बाबा. आणि एक तर थंडीचे दिवस आहे. मी मस्त स्वयंपाकच बनवून राहिली, हे बनवू दे ते बनवू दे. हा, जेवण करायला यान. हा, तुम्हाला तर नाव जेवणाची फिकर बी नाही. कशाला बा मामाजी पटकन घरी गेलो पाहिजे, जेवण खाऊन केलं पाहिजे. रुपा शांत राह, आता थोडीशी शांत राह बरं. आराम करतो मी आणि नेऊन देतो मग आई बाबाले, दोघाले नेऊन देतो मी. आई बोल ना, काय म्हणता? आई 2 वाजले ना, चालत नाही काय शांताजीच्या घरी? चल ना. बाई एक काम कर, तू चालली जाय, मी नाही येत. आणि शांताजीले म्हणा आई कामात आहे म्हणा, नानी जाऊन राहिली तर. बरं ठीक आहे, नाही सांगतो मग मी शांताजीले. हो सांगून दे, आई नाही येत म्हणा. बरं ठीक आहे. नाही रुपा जाय ना, तू काऊन नाही जात? चालली जाय, आता घरी काय करून राहिली? मी नाही जात आता. मूळ ऑफ करून ठेवलं, हा ना, तर डोकं खराब करून ठेवलं. आणि आता जात काऊन नाही जात आता मी. जाय बाई, तू चालली जाय मग. हो आई. रुपा आता तुम्ही ना माझ्या संग बोलूच नका, खरंच सांगतो, मला लय राग येऊन राहिला. चुपचाप झोपा बरं तुम्ही, आता बोलू नका माझ्या संग. बरं, हिची बहीण नाही बोलत, मी करतो आराम. मी बोलत नाही, मी हेच म्हणत होतो, नेऊन देईन म्हटलं आईले आणि बाबाले, टेन्शन नको घेऊ, तो नेऊन देतो मी 4 वाजता. पाहतो ना आता नेऊन देता का नाही नेऊन देत, सांगतो मग तुम्हाला. झोपा आता, चुपचाप झोपा, बोलू संध्याकाळी बोलू आता. आई आल्या काय सगळ्या जणी? आल्या काय व सगळ्या जणी आल्या काय? राहिलो कोणी बाकी येवाचं? कोण कोण आलं गड्या? प्रीती आली, मंदाई आली, इकडे आशा आहे, लता आहे. हे नाही आहे ना व शांताबाई? रूपा नाही आली, राधा नाही आली, या 2 जणी येवाच्या आहे ना. माय हो गड्या, त्या दोघी नाही दिसून राहिल्या. येते का नाही येत काय माहित. त्याले म्हटलं गिटलं होतं ये जा म्हणून, सांगून आली मी त्याले, पण अजून आल्या नाही त्या. हे शांता मावशी, होऊ शकते आज रूपाची आई गावाला जाते तर नसन येत, तिकडे तयारी वयारीत लागली असन. हो मंदा, तसंही होऊ शकते नाही. आज नंदाबाई गावाला चालली तर काही डब्बा वब्बा बनवून देत असन, आज खाऊ पिऊ घालन ना. हो मावशी, तर नसन येत. काय माहित गड्या, पण मला म्हणत होती येईन म्हणे मावशी मी. आई मग कसं करता, वाट पाहू काय आणखी 10 मिनिट? वाट पाहायचं काय, पाहून घेऊ मग 10 मिनिट, नाही काय व? ठीक आहे ना शांत काकू, काही नाही होत, 10 मिनिट वाट पाहून घेऊ, येईन तर येईन लेकाले. हो ना, तिची पोरगी येवायची अजून आली नाही. शांताबाई टाइम नाही सांगितलं होतं काय रुपाले, किती वाजता येजो काय येजो? माय आता सांगायला गेली तर टाइम नसून सांगितलं काय, सगळंच सांगितलं ना मी. 2 वाजताचा कार्यक्रम आहे म्हटलं, तोपर्यंत कामं गिमं होऊन जाते आपले. हा, खाणं पिणं कपडे धुई धाय सगळे कामं होऊन जाते 2 वाजेपर्यंत. मग कोणते कामं राहते? त्याच्यानं म्हटलं 2 वाजताचा कार्यक्रम आहे तर येऊन जाजो, सांगितलं ना तिले चांगल्यानं. हा काय, येतच असन मग. हो पाहू ना, आता 5-10 मिनिट वाट पाहू, आली तर ठीक, नाही तर मग करून घेऊ आपण लूटचा कार्यक्रम. बरं ठीक आहे ना काकू. अमाय बाई, राणी आली. राणी, आई नाही आली काय? नाही मोठी आई नाही आली. काऊन बाई राणी, काऊन नाही आली तुझी आई? हा, कामं करून राहिली काय? नाही आजी, कामं नाही करून राहिली, आईचे कामं झाले. बाबाचा राग आला आईले, म्हणून नाही आली आई. बाबाचा राग आला? काऊन, काय केलं आता तुझ्या बाबानं? हा, काय केलं सुनीलनं? माहित आहे आजी, बाबानं काय केलं, नानाजीले दारू प्यायला नेलं, म्हणून राग आला आईले. आई म्हणे दारू वारू नका बाजू म्हणे, मस्त जेवण खाऊन करते अन जाते म्हणे. तरी जबरदस्ती घेऊन गेले बाबा, लपून गेले. हा काय, आणि त्या नानाजीले नेलं होतं काय संग दारू प्याले? हो बाबा, नानाजीले घेऊन गेले होते दारू प्याले, म्हणून मग आई बाबाचा झगडा झाला, ताईचं डोकं खराब झालं, म्हणून आई आली नाही. नाही तर येणार होती आई, साडी गिळी घातली होती आईनं. हा काय, असं आहे नाही, म्हणूनच नाही आली. आणि मी म्हणतो काऊन नाही आली, काऊन नाही आली, टाइम सांगितलं होतं तरी नाही आली. बरं जाऊ दे, तू आली ना, ये मग. हा आजी. अन गेली काय तुझी नानी नानाजी गावाले का जावाचे आहे? जावाच आहे ना आजी, नानाजीले थोडीशी जास्त दारू झाली ना, त्याच्यानं आराम करून राहिले, निघून संध्याकाळी. असं म्हणूनच रुपाले राग आला हो, म्हणूनच रुपाले राग आला, म्हणूनच ते भडकले असन सुनीलवर. बरं जाऊ दे, ये मग इकडे लेकाले, आपण करून घेऊ मग लूटचा कार्यक्रम. हो आजी. शांता काकू, काय झालं म्हणते रुपाले, काऊन नाही येऊन राहिली ते?
काही नाही, थोडासा झगडा झाला वाटते सुनील संग, त्याच्यानं तिचं डोकं खराब झालं म्हणते, म्हणून ती येऊन नाही राहिली. हा काय झालं असन काही दोघा जणाचा. सांगन तुले, मग सांगन शांततेनं. पहिले आपण कार्यक्रम करून घेऊ, मग सांगतो तुले. बरं बरं ठीक आहे ना काकू, काही हरकत नाही, काही हरकत नाही. घ्या मग वहिनी, चालू करून द्या. हो हो. आजी मी बसू काय? मी बसतो ना परीजवळ. तूही बसता काय परीजवळ? बस लेकाले. हो ना शांताबाई, लांडगा तयारच आहे ना. मस्त कपडे गिपडे घालून तयारच आहेत होतं. माय हो हो, पाय बरं, तिनं काळे कपडे घातले तर त्यानंही काळे कपडे घातले नाही. हो ना शांताबाई, म्हणत असन परीची लूट करते, माई लूट नाही करत, म्हणून तो पहिलेच तयार आहे. म्हणत असन तिच्या बरोबर माई लूट होऊन जाईन. हो हो. बसू द्या ना मावशी, साईडनं बसू द्या, काही नाही होत. बरं बरं गण्या, बस तिथं परीच्या बाजूले बस मग. हो आजी. शांता काकू, पोराची पण लूट करत असते काय? माय काऊन नाही, पोराची बी लूट करते ना, करता येते, काही नाही होत. 5 वर्षापर्यंत करू शकतो आपण पोरापोरीची लूट. हो हो काकू, करता येते ना, पोराची लूट करता येते. असं काही नाही आहे का फक्त पोरीचीच लूट केली पाहिजे म्हणून. आता ते काय लेकरं नाही आहे काय? पोरग झालं म्हणून काय काय झालं? करता येते ना, करता येते. पोराची लूट करता येते, पोरीची लूट करता येते. लूट कायच्यासाठी करतो आपण? लहान लेकराच्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण लूटचा कार्यक्रम ठेवतो. हो हो काकू. आताचं वातावरण कसं आहे? थंडीचं वातावरण आहे. तर थंडीच्या वातावरणात लेकरायले त्याच्या शरीराले ऊर्जा भेटली पाहिजे म्हणून आपण लूटचा कार्यक्रम करतो. लूटमध्ये मग आपण बोरं, आवळे जे काही देतो, चॉकलेट, बिस्किट, गोळ्या, गाजर झालं, वाटाण्याच्या शेंगा, इकडे हरभरा, अजून आपण तिळगुळ खाऊ घालतो, लाडू, तिळाची चिक्की. त्याच्यानं लेकराच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसं म्हणशील तर ह्या संक्रांतीचा सण लेकरासाठीच नाही आहे, आपल्यासाठी आहे. आपल्या शरीराला ऊर्जा नाही पाहिजे काय? म्हणून लोक ऊर्जा भेटली पाहिजे म्हणून संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते. आपल्या शरीराला थोडीशी ऊन लागली पाहिजे, ऊर्जा भेटली पाहिजे. आणि आपण तिळगुळी खातो, शेंगदाण्याची चिक्की, तिळाची चिक्की. हो शांताबाई, कोणते ना कोणते वैज्ञानिक कारण राहतेच. नाही तर काय, मग प्रत्येक सणामांग कोणते ना कोणते कारण राहते, पण आपल्याला माहित नाही राहत, असं आहे. त्याच्यानं करा लागते लेकराची लूट. लेकराई खाते ना, आपणही खातो. काय लेकरच खाते काय? हे तर बरोबर म्हणता, नाव लेकरायचं होते पण आपणही खातो ना. घे मग बाई बबिता, कर मग आता सुरुवात. आई कशी कशी करू? काही नाही वहिनी, सिंपलच आहे. पहिले दोघाला ओवाळून घ्या आणि त्याला अक्षित लावून द्या. आणि जे जे तुम्हाला टाकायचं आहे ते दोघाच्या डोक्यावर टाका. मग जे खाली पडन ते लेकरं उचलू उचलू खाईन घे. आहे ना 5-6 लेकरं, झाली मग बोरनान. बरोबर आहे ना शांता काकू? काही चुकीचं सांगितलं काय? नाही नाही, बरोबर सांगितलं ना आशानं, बरोबर सांगितलं, काही चुकीचं नाही सांगितलं तिनं. घे बाई बबिता, पहिले ओवाळून घे त्याला नक्षीदाला आणि टाक मग त्याच्या डोक्यावर. बरं ठीक आहे. नाही घ्या ना रे, घ्या ना, उचला ना बाई. रिया, शिला, प्रिया, राणी, चंदू, उचला ना हे आणि खा पटपट. घ्या घ्या, उचला उचला, शर्मू नका, उचला उचला, तुमच्यासाठी आहे ते. झाली बापा दोघाची बोरनान. बबिता एक काम कर, आता लेकराने जेवढं खाणं होते तेवढं खाऊ दे आणि मग उरण तर लेकराले देऊन दे जो मग. ठीक आहे. नाही बबिता, आता एकच काम राहिलं, तेवढं करून घे, मग तुले कोणतंच काम नाही सांगत मी. बोला नाही, बोला, काय म्हणता? काय म्हणते? सगळेसाठी तिळगुळ आणि चिक्की घेऊन ये, सगळेले देऊन दे आणि मग चहा बनवून घे जो सगळेसाठी. बरं बरं ठीक आहे. नाही असा झाला बा साधा सिंपल आपला लूटचा कार्यक्रम. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. चाल मग बाई रुपा, येतो. हो आई, ये ये. आणि बरोबर जाता मग. हो बरोबरच जातो ना, अन पोचल्यावर लावतोच ना तुले फोन. लावन मी घरी गेल्यावर. बरोबर चालव जाऊ गाडी आणि आरामात नाही जा, नाही तर घुसवान एखाद्या खाई गीत. नाही नाही, बरोबर नेतो ना, बरोबर नेतो, पोचून देतो आणि येतो मी वापस. बाई रुपा, ये जो ना एखाद्या वेळेस. ये जा ना, 3 जण. हो आई, येईन ना, पाहा लागन पुढच्या महिन्यात घे. हो येतो मग दादा पवन. हो हो बाबा, या या, ये जा मग. दोघे जण ये जा गावाले. हो बाबा, येईन ना, येईन. बसा मग शांताबाई. हो हो, आता कधी भेट होईल नंदाबाई आपली? काय माहित शांताबाई, पाहू लेकाले. ये जो ना शांताबाई एखाद्या वेळेस घरी. ये जो रुपा संग. हो हो, येईन ना, एखाद्या वेळेस याच लागन आता रुपा संग. लय दिवस झाले तुमचं गाव नाही पाहिलं तर. हो हो, ये जा मग शांताबाई, ये जा ये जा. रुपा, डब्बा दिला आईले?
दिला ना दिला आईले डब्बा गिबा बांधून दिला मगानीच ठेवला. बरं बरं निघतो मग आम्ही, नाही तर इथंच वेळ होईल. अन बरोबर बस जाई गाडीवर. हो बरोबर बसतो ना. हो तेच म्हटलं साडीचा पदर गिदर पाहिजे नाही तर मांग चक्क्यात अटकन. नाही नाही बरोबरच बसतो मी, साडी गुणगान करून बरोबरच बसतो, माय टेन्शन नको घेऊ तू. बर या मग. हा मग मित्रांनो आज चालले बा आई बाबा गावाले. चला मग आता आई बाबा गावाले जाते आणि आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवू. भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.